श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। समर्थांची अर्धी ओवी परवा उद्धृत केली होती। आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका भेटते ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पाविजे, अशी पूर्ण होई आहे। आधी ते करावे कर्म, सुरुवातीला कर्म करावं, कर्म करत असताना उपासना करावी, आणि असा जो उपासक असतो त्याला ज्ञान भेटतं। हे फार चांगला शब्द आहे। तो ज्ञान मिळवतो असं म्हटलेलं नाहीये, त्याला ज्ञान भेटतं याचा अर्थ त्याला ज्ञान होण्याची व्यवस्था होते। फार चांगले अतिशय शब्द, मार्मिक शब्द योजना असते। आणि मग असं ज्ञान झालं की ज्ञाने मोक्षाची पाविजे, ज्ञानादेवतू कैवल्यम, ह्या म्हणून ज्ञान झालं की त्याला मोक्ष मिळतो। अशी छान एक साखळी आपल्या समोर समर्थाने ठेवलेली आहे। त्या साखळीमध्ये कर्माचा आपण पहिल्याने विचार करतोय। काल बराचसा विचार कर्मासंबंधी करून झालाय, आजही थोडाफार विचार करूया। आपल्या सगळ्यांना इथे सिंगापूरातल्या लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर नावाचा शब्द फार चांगला माहिती असेल। हा जसा एक शब्द आहे, सगळ्यांनाच माहिती आहे आता अलीकडे जगभर। तसं परमार्थाला सुद्धा एक इन्फ्रास्ट्रक्चर असतं, आणि इन्फ्रास्ट्रक्चर जितकं मजबूत असेल, व्यवस्थित असेल, तितकं वरचं जे काही प्रोजेक्ट असतो तो प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने आपल्याला पूर्णतेला नेता येतो। हा विचार परमार्थामध्ये सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे केलेला आहे। तुकाराम महाराजांनी एक खंत व्यक्त केली मोठी, की जागोजागी देखे भिंतीचे भक्तीचे पर्वत, जागोजागी देखे भक्तीचे पर्वत, पायाविण भिंत तातडीची। असा होतो की जागोजागी असे भक्तीचे मोठे डोंगर उभे राहिल्यासारखं दिसतं, पण त्या डोंगरांचा जो पाया असतो तो मात्र अतिशय भुसभुशीत असतो। थोडा धक्का लागला की धक्का ती भिंत जी असते तो डोंगर असतो कोसळून जातो। कोणता धक्का लागतो ते आपण परवा पाहिलो होतो, तो विषय नाही आता। पण कोणता धक्का लागतो, मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली की भक्तीला धक्का लागतो, उपास्य दैवतालाही धक्का लागतो। आणि परवा आपण म्हटल्यासारखं, इतकं बेदेवा तुझं केलं तरी माझं असं कसं, इत्यादी असे सगळे प्रकार आहेत। हे सगळे प्रकार हे भुसभुशीत पाया असल्याचं लक्षण आहे। आणि इतकं सगळं स्पष्टपणाने संतांनी सांगितलंय, शास्त्राने सांगितलंय, तरी आमचं काय होतं, आम्हाला सोयीस्कर तेवढं आम्ही उचलतो त्यातून, आणि आम्हाला गैरसोयीच असतं, जे अवघड असतं ते आपण तिथलं ते सोडून देतो। आणि अशी जेव्हा वाटणी होऊन जाते तेव्हा त्यातून जे मिळालं पाहिजे ते आपल्याला मिळणं कुठं अवघड होऊन जातं। म्हणून आधी ते करावे कर्म, त्या कर्माचे काही विचार काल आपण केला। आणखी एका पद्धतीने विचार करूया कर्माचा। सुरुवातीला एक देहकर्म नावाचं कर्म आहे, दुसरं व्यवसाय कर्म नाव आणखी एक कर्म आहे, तिसरं कर्तव्य कर्म आहे, चौथं धर्मकर्म आहे, पाचवं अध्यात्म कर्म आहे। अशाही पद्धतीने आपल्याला कर्माचा विचार चांगल्या पद्धतीने करता येतो। पहिल्याने देहकर्म, याचा अर्थ देहासंबंधी आपली जबाबदारी आहे, आपल्या देहासंबंधी आपली जबाबदारी आहे, ती व्यवस्थित पार पाडणं। कारण आपल्याला ठाऊक आहे की देहाच्याच मदतीने सगळं काही व्हायचं असतं, आणि ज्या देहाच्या मदतीने सगळं काही व्हायचं असतं त्या देहाची व्यवस्थित काळजी घेणं, त्या देहाला नीट सांभाळणं हे एक आवश्यक असतं। म्हणून देहकर्म शब्दाचा अर्थ असा होतो की देहाला जे काही लागतं, अन्न वस्त्र निवारा इत्यादी इत्यादी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी त्याला व्यवस्थित रीतीने पूर्ण करणं, देण्याचा प्रयत्न करणं, आपल्या शक्यतेनुसार क्षमतेनुसार देण्याचा प्रयत्न करणं। आणि देह म्हटल्यानंतर एक आपल्याला चटकन एक आपला जो शरीर आहे, स्थूल देह आहे, तेवढंच फक्त लक्षात येतो। देह शब्दाची परमार्थामध्ये व्याप्ती पुष्कळ मोठी आहे। एक स्थूल देह म्हणतात, एक सूक्ष्म देह म्हणतात, कारण देह म्हणतात, महाकारण शरीर म्हणतात, 4 शरीर आहेत। असं एक पारमार्थिक माणसाला झोपेतून जरी जागे केलं आणि त्याला विचारलं देह, तर लगेच तो 3 देहाच्या बाबतीत बोलेल की स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह। आणि साधक असेल तर महाकारण देहाचा मध्ये विचार करू शकतो। मी तिन्ही देहांच्या बाबतीत आपल्याला जबाबदारी येऊन पडते, तिन्ही देह सांभाळण्याच्या बाबतीत जबाबदारी येऊन पडते। आणि ही जबाबदारी आपण पार पाडली की त्याला देहकर्म उत्तम पद्धतीने आपण पार पाडला असाचा अर्थ होतो। आता स्थूल देह म्हणजे शब्दाचा अर्थ आपल्याला जे स्पष्ट दिसतो, अस्थि मांसांचं जे शरीर आहे त्या अस्थि मांसांच्या शरीराला स्थूल शरीराचं म्हणतात। हा परमार्थातला स्थूल शब्दाचा अर्थ आहे, त्याचा वजनाशी आकाराशी काही संबंध नाही। पत्रद्वारा आजूबाजू अभ्यासक्रमाचा एक विचार पेपर होता, त्या पेपरामध्ये मी होतो त्यामध्ये परीक्षक म्हणून। तर एकाने आम्हाला विचार, आमचा स्थूल देह नाही, मग आता आम्ही काय करायचं। आता ह्याचा अर्थ स्थूल देह शब्दाचा अर्थ त्याने असा घेतला, वजन जास्त मोठं आहे तर स्थूल असा अर्थ नाही। देह हाडांची मोळी, चांगली उपासुट्टी आहे, देह हाडांची मोळी, मी म्हणून पोटाळी। आता असं जे काही शरीर आहे, अस्थि मांसांचं शरीर, त्याला स्थूल शरीर असं म्हणतात, त्याला आपण ग्रॉस म्हणूया।
हल्ली काय झालंय, इंग्लिशमध्ये भाषांतर केल्याशिवाय लवकर कळत नाही अशी परिस्थिती भारतामध्ये आहे. नवीन जी पिढी आहे आमची, त्या नवीन पिढीला असं सांगावं लागतं. माझ्या नातीला जेव्हा म्हणतो 29 तारखेला, तेव्हा 29 म्हणजे काय असा प्रश्न विचारतात. मग 29 म्हणजे सांगितलं म्हणजे बरोबर कळतं ते. आता अशी परिस्थिती निर्माण झाली, ठीक आहे, त्या परिस्थितीला धरून आपण आपला विचार केला पाहिजे. कारण शेवटी गरजवंत कोण आहे? आता रोल बदलले ना सगळे. पूर्वी उपासक हे गरजवंत होते, आता काय झालंय, उपासना शिकवणारे गरजवंत बनलेत. असं काहीतरी झाले. ज्ञान सांगणारे गरजवंत बनलेत. जे ज्ञान आता सेलर्स मार्केट आहे का बायर्स, कोणतं मार्केट म्हणतात दुसरं, बायर्स मार्केट. आता ते रोल उलटे पालटे झालेत. म्हणजे पूर्वी सेलर्स मार्केट होतं, ते आता बायर्स मार्केट झालं. असं काय ते ठीक आहे, त्याला कालाय तस्मै नमः म्हणतात, काल महिमाया. ते काल महिमेला धरून आपण जे आहे ते आखून घेतलं पाहिजे. आपला विचार चालला देहकर्मासंबंधित. त्यामुळे हे जे स्थूल शरीर आहे ते अतिशय व्यवस्थित ठेवणं, त्याला सांभाळणं हे आपलं काम आहे. त्याला देहकर्म असं म्हणतात. सूक्ष्म शरीरामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्याचा सगळ्याचा समावेश आणि 5 प्राण यांचा समावेश सूक्ष्म शरीरात होतो. जी वाटणी शास्त्रकारांनी करून दिलेली आहे ती अशी आहे की मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि प्राण, 5 प्राण यांचा समावेश सूक्ष्म शरीरात होतो. आता ह्यांचीही प्रकृती चांगली ठेवायची जबाबदारी साधकावर आहे. साधना हा किती मोठा व्यापक विषय आहे हे आमच्या लवकर लक्षात येत नाही. त्याला पूर्वतयारी किती करावी लागते हेही आमच्या लक्षात येत नाही. आणि 5 मिनिटं बसले की काहीतरी ध्यानाला बसले, डोळे मिटून बसले, एक नागपुडी बंद केली, त्याला एक माळ घेतली की आपलं झालं. अशा पद्धतीने जो साधनेसंबंधी विचार आहे तो विचार किती, आता शब्द चांगला नाही तो, पण चांगले शब्द वापरावे असं काही बंधन नाही. त्याला पोरकट असं म्हणतात. असा हा जो विचार आहे, ह्या पद्धतीची साधना आहे ही पोरकट साधना आहे. आणि हे माझा शब्द नाही, तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ नव्हे लेकुरांच्या गोष्टी. त्या सगळे शब्द संतांचे. परमार्थ हा पोर खेळ नाही, मग काय आहे, थोर खेळ आहे. आणि थोर कशाने? तो विचाराने थोर असलेला, सदाचाराने थोर असलेला, सर्व बाबतीने जो थोर आहे त्याला थोर म्हणायचं. वय चांगदेव महाराजांचं होतं 1200 वर्ष, 1400 वर्ष. ज्ञानदेवांचं होतं 21 वर्ष. कुणी कोणाला उपदेश केला त्या विचार केला तर परमार्थात ही असली सिनियरिटी कामाला येत नाही. आपल्या लवकर लक्षात आलेलं बरं. ही जी वयाची सिनियरिटी आहे ती वयाची सिनियरिटी परमार्थात अजिबात कामाला येत नाही. म्हणून पोरखेळ आणि थोरखेळ हे 2 शब्द आपण लक्षात घेतले तर किती तो कार्यक्रम मोठा आहे. इट्स अ प्रोजेक्ट. मोक्ष हा एक प्रोजेक्ट आहे. आता हा आपल्या लक्षात येत नाही, पण प्रोजेक्ट हा शब्द आयुष्यभर आम्ही वापरतो. हा प्रोजेक्ट चालू आहे, तो प्रोजेक्ट चालू आहे. पण हा जो प्रोजेक्ट आहे त्याला प्रोजेक्टचा दर्जा द्यायचं जे काम आहे ते आपण व्यवस्थित जर केलं तर तो प्रोजेक्ट पूर्ण होतो. त्याला आम्ही प्रोजेक्टचा दर्जा दिला नाही, प्रोजेक्ट म्हणून तिकडे बघितलंच नाही तर तो प्रोजेक्ट कधीच तो पूर्ण व्हायचा नाही. म्हणून अशा दृष्टीने मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचे आरोग्य सांभाळणं हे आणखी एक आपलं काम आहे. आपल्याला ठाऊक आहे मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष असं उपनिषद सांगतं. हे सगळे मन तेच गजानन गणपती असं तुकाराम महाराज म्हणतात. आता गणपती जो आहे आणि मन आहे, मन हे गणपतीसारखं आहे असं म्हणतात. आणि गणपतीसारखा आहे. विघ्नहर्ता कोण आहे? विघ्नहर्ता मनच आहे. आणि विघ्नकर्ता आहे कोण? विघ्नकर्ताही मनच आहे. असा जो मन आहे, अशा मनाचा विघ्नकर्तेपणा जो आहे तो नाहीसा करायचा आणि विघ्नहर्तेपणा आहे तो जपायचा. त्याला विघ्नहर्ता बनायला लावायचं. विघ्नकर्तृत्व त्याचं जे आहे ते नाहीसं करायचं. विघ्नहर्तपणा ते जपायचं. ही जबाबदारी साधकाची आहे. आता थोडा विचार करूया, विघ्न म्हणजे काय हो? विघ्न कशाला म्हणतात? किती विचार असतात त्याला बेसिक्स म्हणतात. इतके जबरदस्त मोठं स्ट्रक्चर आहे ते, बेस म्हणतात परमार्थाचं. विघ्न कशाला म्हणतात? हाती घेतलेल्या कार्यात अडचण आली की त्याला काय म्हणतात? मग विघ्न आलं. या विघ्न शब्दाचा हा स्पेसिफिक अर्थ आहे. मी जे काम हातात घेतलेलं आहे ते काम पूर्ण कोणत्या ज्या कारणाने झालं नाही त्या कारणाला आपण विघ्न असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय आहे? हाती घेतलेलं काम पूर्ण झालंच पाहिजे असा आमचा हट्ट आहे. असा आमचा हट्ट आहे. असा हट्ट असल्याशिवाय विघ्न नावाचा शब्द सिद्धच होत नाही. पण आता ताबडतोब गीतेशी विरोध होतो. कर्मण्येव अधिकार असते महाफलेषु कदाचन. आता आपला जो हट्ट आहे हा हाती घेतलेलं काम पूर्ण झालंच पाहिजे हा जो हट्ट आहे त्या हट्टाला गीतेचा ताबडतोब विरोध होऊन जातो. आणि जिथे गीतेचा विरोध आम्ही पत्करतो म्हणजे पूर्ण होऊ नये असं नाही. पूर्ण होण्याच्या दृष्टीने जेवढे प्रयत्न केले ते मॅक्सिमम प्रयत्न करण्याचं काम आमचं आहे. पण महाफलेषु शब्दाचा अर्थ पुढे काय होणार हे आमच्या हातात नाही. पुढे काय होणार हे आमच्या हातात नाही आहे. नेहमी माणसाची 2 गोष्टी असतात, एक नियोजित असतं, एक अपेक्षित असतं. आता अपेक्षित शब्दाचं मला जे व्हावं असं वाटतं
असं वाटतं त्याला म्हणतात अपेक्षित, आणि जे माझ्यासाठी आहे ठेवलेलं त्याला म्हणतात नियोजित. काय होणार आहे? प्रत्यक्षात काय पदरात पडणार आहे? जे नियोजित आहे ते पदरात पडणार आहे. अपेक्षिताच्या पेक्षा कदाचित नियोजित जास्त असेल, अपेक्षितापेक्षा कदाचित नियोजित कमी असेल, किंवा अपेक्षिता एवढंही असेल, काही असू शकतं. म्हणजे अपेक्षित आहे ते नियोजितापेक्षा जास्त असू नये असं नाही, कमी असू नये असंही नाही, तेवढंच असू नये असंही नाही, कसंही असू शकतं तीनपैकी. पण आमचा हट्ट काय असतो? नाही, मी जेवढं ठरवलंय तेवढं आमच्या हातात एकच आहे की ते जे ठरवलंय मी त्याच्यासाठी जेवढं करायला पाहिजे तेवढं सगळं करणं. त्वम नियतम कर्म करू, फार छान आहे. भगवद्गीतेचा विचार आहे. तुला वाटायला आलेलं काम आहे, तुझ्यासाठी जे काम ठेवलेलं आहे ते तू कर, आणि ते तू करत असताना जे होईल जसं होईल त्यावेळेला ते जसं होईल तसं, जेव्हा होईल तेव्हा, जसं होईल तसं, जे होईल ते शांतपणे स्वीकारा. ह्या उपासनेचा एक भाग आहे. आता आपण जे उपासनेचा विचार करू त्यावेळेला विचारी, पण एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे, आणि ही महत्वाची गोष्ट आपण जर बरोबर लक्षात ठेवली तर अंतःकरणाची मशागत कशी करायची असते आपल्याला कळेल. तो चांगला शब्द आहे फार. शेतीच्या दृष्टीने जशी एक मशागत करायची असते तशी अंतःकरणाची मशागत करायची असते, आणि ती मशागत शास्त्राच्या पद्धतीने केली, संत सांगतात त्या पद्धतीने केली, आणि विवेक वापरून जे केली त्याला विजडम म्हणतात. मी नेहमी म्हणतो परमार्थामध्ये वेदांताचं काम फार कमी आहे, विजडमचं काम जास्त आहे. शहाणपणा ज्याला म्हणतात, तर्क ज्याला म्हणतात, त्या तर्काचा आणि विजडमचा उपयोग जास्त आहे. आता परमार्थाचा उपयोग कसा आहे? ब्रह्मसत्य जगन्मिथ्या एवढं समजावून सांगायचं काम परमार्थ करतं. मी ब्रह्म आहे एवढं समजावून सांगायचं काम परमार्थ करतं. ईश्वर हा सर्व सृष्टीचा नियामक आहे हे सांगायचं काम परमार्थ करतं. पण प्रत्यक्ष कित्येक गोष्टी अशा असतात की आत्ता आज आपला विचार चाललाय देहसंबंधी, जे माझं कर्तव्य ते मी केलं पाहिजे, हे कोणाला शहाण्या माणसाला समजणार, याला परमार्थाची गरजच नाही खरं म्हणजे. पण परमार्थाने त्याचाही विचार केला तर म्हणजे एक्झॉस्टिव्ह परमार्थ असावा, त्याचे जे सगळा विचार आहे तो एक्झॉस्टिव्ह असावा. अशा दृष्टीने परमार्थाने देहकर्माचाही विचार करून ठेवला, आणि देहकर्मामध्ये आपला देह सांभाळणं हा एक भाग आहे. मन बुद्धी चित्त अहंकार हेही जसे असायला पाहिजे तसं सांभाळून ठेवणं हा दुसरा विचार आहे. आता हा विचार करताना आपल्याला या प्रत्येकाचं फंक्शन काय आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे. मन काय करतं, बुद्धी काय करते, चित्त काय करतं, अहंकार काय करतो, केवढे काम आलं, मोठं काम आलं. हे सोपं आहे. दासबोध घ्यायचा, ओवी सांगायची, अर्थ सांगायचा, दशक संपला असं जाहीर करायचं. अशा पद्धतीने विचार केला तर दासबोध संपून जातो. मग त्याला काय पडतं? मग तर काय होतं, ते दासबोध आवरला असं होतं. हे चार शब्द परमार्थात फार त्रासदायक आहे. आवरणं, आटोपणं, उरकणं आणि संपवणं किती गोष्टी झाल्या जे पूजेसाठी राखून ठेवलेले असतात ना. काय पूजा आवरली का, उरकली का, आटोपली का, संपली का. आणि शक्यतो पूजा कोणी करायची असते? बायकोनी करायची असते का, तिला दुसरं काम नसतं म्हणून. आता हे जे काही आहे ठरलेलं, असं ते पूजेतला जो आनंद आहे, ज्याला तो नवविधा भक्तीतली एक भक्ती आहे ती, आणि नवविधा भक्तीतली एक भक्ती असताना त्यातला आनंद वेगळा असतो. तू घे ना, ते डेलिगेट करू काम, त्याला आउटसोर्सिंग म्हणतात नव्या भाषेमध्ये. पूजेचं आउटसोर्सिंग, उपासनेचं आउटसोर्सिंग, अशा पद्धतीने आम्ही करायला लागलो. ते कसं काय होणार आहे? याचं एकच कारण आहे, ह्याचं खरं काय आहे, त्याच्या मागे तत्व काय आहे हे तत्व लक्षात घेत नाही. म्हणून मनाचं काम काय? संकल्प विकल्पात्मक बुद्धिमना हा असं मनाचं काम आहे. मनाने संकल्प आणि विकल्प जेव्हा होतात तेव्हा ते मनाचं काम आहे असं आपण समजायचं. संकल्प कसे असावेत? मग आता मनाची मशागत आली, आणि मनाची मशागत आपल्याला करायची असेल तर संकल्प हे सत्संकल्प असावेत. शास्त्राच आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण. आपण सगळे आपल्या समोर अगदी ताबडतोब ती वचनं असतात, संतांची वचनं, शास्त्राची वचनं हजर असतात. आता सत्संकल्प, संकल्प नेहमी चांगला असावा. म्हणजे विचार जो आहे, मनात उद्भवणारा विचार आहे, तो मनात उद्भवणारा विचारच चांगला असावा. सगळे विचार चांगले येतील असं नेम नाही. याचं कारण आहे, आपल्या आत 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम. ज्या गुणाचं प्राधान्य असेल, बल असेल, त्यानुसार विचार मनात येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. मग आता काय करायचं? आता अंतःकरणातून गाडी कुठे जाणार आहे? हळूहळू 3 गुणांच्यावर जाणार आहे. असं ते एकमेकात कसं गुंफलेलं आहे. शास्त्र जे आहे हे एकमेकात गुंफलेलं आहे, आणि ही गुंफण जे आहे, ही गुंफण आपण अलग करून घेतली, सुटी करून घेतली तर नेमकं साधन म्हणजे मी काय केलं पाहिजे हे मला कळतं. आणि जोपर्यंत साधन म्हणजे काय, मी काय केलं पाहिजे साधनेच्या नावाने हे मला कळत नाही, तोपर्यंत जे काही होतं त्याला साधनाभास असं म्हणतात. शास्त्रात शब्द आहे साधनाभास. आणि साधनाभास शब्दाचा अर्थ असा होतो, मी साधन केल्यासारखं मला वाटतं.
साधन मी केलं असं मला भास होतो, प्रत्यक्षात झालेलं नसतं. त्याचं नावच साधनाभास आहे. आता असं का होतं, साधनाभास का होतं, आणि मग आपण त्याच्यावरच संतुष्ट होऊन जातो. हा ठीक आहे, आपलं काय चालू आहे, साधन चालू आहे. काय केलं साधनाच्या नावाने? आम्ही सकाळची 10 मिनिटं आणि संध्याकाळची 10 मिनिटं राखून ठेवलेली असतात. कोणासाठी? साधनेसाठी राखून ठेवले असतात. फार तर 15 मिनिटं, अगदी देवावर उदारच झाला तर अर्धा तास, सकाळ संध्याकाळ. आता अशा पद्धतीने काय कसा खेळखंडोबा चालतो परमार्थामध्ये. मी देवासाठी काही राखून ठेवतो, साधनेसाठी काही राखून ठेवतो. हे जे शब्दप्रयोग आहेत, हे वाक्यप्रयोग आहेत, ते वाक्यप्रयोगच अजिबात चुकीचे आहेत मुळात. का चुकीचे आहेत, कसे चुकीचे आहेत ते उदाहरण देऊन सांगतो. एका बापाने VRS घेतली वयाच्या 45 वर्षी, 50व्या वर्षी. त्याला 5,000 रुपयाचं पेन्शन मिळत असे. तो 5,000 रुपये दर महिन्याच्या 1 तारखेला घरात घेऊन यायचा. आणि त्याचा एक मुलगा होता, एकच मुलगा होता, गुंड होता मोठा. तो गुंड त्या बापाच्या खिशातले 5,000 रुपये काढून घ्यायचा आणि बापाला खर्चासाठी त्यातले 200 रुपये द्यायचा. किती गुंड असेल? 5,000 रुपये त्यातले काढून घ्यायचे गुंडगिरी करून, आणि बापाला पुन्हा खर्चासाठी 200 रुपये द्यायचे त्यातलेच. आता हा मुलगा गुंड आहे की नाही हो? सगळेजण आम्ही काय म्हणू? सगळेजण म्हणून नक्की गुंड आहे बरं का. मग तसेच आम्ही गुंड आहोत असं ठरलं तर आता कोणत्या दृष्टीने पाहायचो की सगळा काळ जो आहे, आमच्या वाट्यात आलेलं जे आयुष्य आहे, जो काळ आहे, तो सगळाच त्याचा आहे. मग सगळा त्याचा असताना त्यातली 10-10 मिनिटं सकाळ संध्याकाळ म्हणजे ते 200 रुपयासारखे झाले की ते प्रकरण. असा विचार जर केला तर साधना एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. आपला एक त्यातून लक्षात एक गोष्ट घ्यायची, साधना एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि कंटिन्युअस प्रोसेसचे कारखाने आपल्याला चांगले ठाऊक आहेत. ते मध्येच बंद पडले तर पुन्हा सुरू करायला फार त्रास होतो. पोलाद कारखाना आहे उदाहरणार्थ, ते कंटिन्युअस प्रोसेसचे कारखाने असतात. वीज निर्मितीचा कारखाना आहे, कंटिन्युअस प्रोसेसचे कारखाने असतात, ते बंद पडून नाही चालत. तसं आहे की परमार्थाचा कंटिन्युअस प्रोसेस आहे, कारखाना आहे साधनेचा, तो बंद पडून चालत नाही. सारखा तो चालू ठेवावा लागतो, चालू राहावा लागतो. आणि चालू ठेवण्यात पुढे कष्ट नसतात काही, अजिबात काही कष्ट नसतात. काही खास काम करायला लागतं, त्यासाठी काही वेगळा वेळ काढून ठेवावा लागतो, अशी परिस्थितीच नाही आहे. आता हे एकदा समजून आपण मनात बैठक बसली तर सोपं आहे, आणि बैठक नाही बसले तर मग महाकठीण आहे. आता ही ती बैठक बसून घ्यायचा प्रयत्न करूया. मन संकल्प करणं हे मनाचं काम आहे. संकल्प शब्दाचा साध्या भाषेत अर्थ विचार असा होतो, आणि विचार शब्दाचा एक सद्विचार असावा, नेहमी कुविचार नसावा. दुसऱ्याच्या नुकसानीचा विचार नसावा, दुसऱ्याला त्रास द्यायचा विचार नसावा, दुसऱ्याचं बरं वाईट करण्याचा विचार नसावा, त्याला चकवा देण्याचा विचार नसावा, बनवायचा विचार नसावा, कशा तरी खंडित गाठण्याचा विचार नसावा. आता पुष्कळ झालं सांगू ना. माणसं जितक्या पद्धतीने मनाचे संकल्प करतात तेवढे काही नमुने पेश केले तुमच्यासमोर. आता अशा पद्धतीचं जीवन आहे, हे जीवन हे मनाची मशागत नसल्याचं लक्षण आहे. म्हणून मनाचं काम आहे संकल्प करणं. संकल्प करणं शब्द विचार करणं, आणि विचार जो आहे हा नेहमी चांगल्या दिशेने असावा. आपला जो विचार आहे हा विचार नेहमी चांगल्या दिशेने असावा. आणि चांगली दिशा अर्थ शब्दाचा अर्थ असा होतो, लहानपणापासून आम्हाला ट्रेनिंग आहे बरं का. ते पहिला अगदी सुरुवातीला समजायला लागण्यापासून सर्वेपि सुखनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. लहानपणी आम्हाला शिकवलेला श्लोक आहे, अगदी सुरुवात समजायला लागल्यापासून. सर्वेपि सुखनः सन्तु, सर्वे सुखी असावे, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे निष्पाप असावे, सर्वे भद्राणि पश्यन्तु, सर्वांना फक्त शुभ दिसावं, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, कोणालाही कोणतेही दुःख म्हणू नये, असा आपला संकल्प असावा. आपल्या संकल्पाने असंच होणार आहे असं मुळीच नाही. आता हे जग जगाच्या पद्धतीने चालतंय. मी माझा संकल्प असा केला म्हणून खरंच तसं होईल असं अजिबात नाही. पण आपले संकल्प मात्र अशा दिशेने असले तर आपलं अंतःकरण जे आहे तर आपलं अंतःकरण शुद्ध राहतं. आपण परवा एकदा विचार केला होता, कर्माचं फळ काय? चित्तशुद्धी हे कर्माचं फळ आहे. मग चित्तशुद्धी हे कर्माचं फळ असेल तर ते चित्त ज्या ज्या कारणाने गढूळ होतं अशी एकही गोष्ट आपण आतमध्ये असता कामा नये. शेवटी कसं आहे, जीवन हे क्रिया प्रतिक्रियांचा खेळ असतो. काही वेळा जेव्हा अशुभ क्रिया आपल्या आपण देतील त्या अशुभ क्रियांचा मुकाबला आपल्याला करावा लागणार आहे. तो अशुभ क्रियांचा मुकाबला करताना त्यावेळेला तेवढ्यापुरता त्याचा जो बंदोबस्त करायचा भाग आहे तो आपल्याला करावा लागणार आहे. त्याला समर्थ म्हणतात सावध, साक्षेपी आणि दक्ष. तो परमार्थातही तसा पाहिजे आणि प्रपंचात सुद्धा तसा पाहिजे. घालून आकडेचा पवाड. आता काय छान समर्थांचं ते दासबोध आहे.
अक्षरशः जीवनाची उत्कृष्ट विद्या त्यामध्ये आपल्याला मिळते. आणि म्हणतो ज्याचे ऐक धड नाही त्याचे परत पुशीशी काही. ज्ञानेश्वरांची होऊया की ह्या लोकावरचं ज्याचं काही धड नसतं जीवन त्याचं परलोकाच्या जीवनाचा विचार कशाला करतात. म्हणून आधी प्रपंच करावा, नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका, असं जेव्हा समर्थ सांगतात तेव्हा तुमच्या आमचं सामान्यांचं जीवन लक्षात घेऊन हा विचार सांगतात. असं जे निवृत्त झालेले संन्यास घेऊन गेलेले त्यांच्यासाठी हा विचार नाहीच आहे. हा विचार कोणासाठी आहे? सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखे लोक आहेत. ते तुमच्या आमच्यासारखे लोक डोळ्यासमोर ठेवून दासबोधाची रचना आहे. हे कोणता ग्रंथ कोणासाठी आहे त्याचं सुद्धा काय पाहिजे आपल्याजवळ? विवेक पाहिजे की आमचा विचार करून दासबोधाची रचना झालेली आहे. अर्जुनाचा विचार करून ज्ञानेश्वरीची रचना झालेली आहे. म्हणजे भगवद्गीतेची काय. आता थोडा काय इकडे तिकडे मी जाईन विचार करता करता, पण इकडे तिकडे गेलो तरी सुद्धा मूळ मुद्द्याचा कुठेतरी त्याच्यामध्ये भाग असणार आहे. ज्ञानेश्वर म्हणजे गोई आहे. अहो अर्जुनाची पांती जे परिसणया योग्य होती तीही कृपा करून संत्या अवधाने दिले. म्हणजे ज्ञानेश्वरी कोणी वाचावी? ज्या अर्जुनाच्या पंक्तीला बसायला योग्य आहेत त्यांनी माझ्या या ज्ञानेश्वरीकडे अवधान द्यावं, चांगलं लक्ष द्यावं. आणि अर्जुन कसा आहे सगळं ज्ञानेश्वरी वाचली मनापासून आणि पुढचं वाचताना मागचं लक्षात राहिलं. अशी पंचायत होत्या. आणि पुढचं वाचताना मागचं लक्षात राहिलं नाही की एकदा एक सांगतात एकदाच एक सांगतात, काय कशाला कशाचा मेळ नाही. उदाहरण सांगतो. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळे घडी आल्या विण, असं एक ठिकाणी म्हणतात. आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतात करावी तातडी परमार्थाची. आता काय आहे का वेळ एकमेकाशी काही संबंध आहे का? परमार्थाची तातडी करावी असं म्हणतात आणि तातडी करून उपयोग नाही असंही म्हणतात. मग आता ह्याचा वेळ कसा लावायचा? पण हे केव्हा वेळ लावायचा प्रसंग केव्हा होईल? एक वाचताना दुसरं लक्षात राहिलं तर, नाही तर ते संपलं आवरलं आटोपलं आता नवीनच सुरू झालं काहीतरी असं जेव्हा होईल त्यावेळेला आता मागच्या पुढच्याची संगती लावण्याचा प्रश्नच येणार नाही. हे काय जे अभ्यासाच्या रीती आहेत ना. मग आता त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही परमार्थाच्या साधनेची तातडी करा पण फळाची तातडी करू नका. जेव्हा ते मिळायचं तेव्हा योग्य वेळेला ते मिळाले. मग तातडी करायची ती साधनेची, पण तातडी करायची नाही कशाची? फळाची. अशी वाटणी बरोबर लक्षात घेतली तर तुकाराम महाराज एकदा एक सांगतात आणि एकदा एक सांगतात. आमच्यासारखे आहेत मग त्यांचं कशाला वाचायचं असा दृढ होऊन जातो. असं होऊ नये. संगती लावून घेणं म्हणतात त्याला. ही संगती व्यवस्थित लावून घेता येते. आपला विचार चाललाय की मनाचे संकल्प हे काम आहे. ते संकल्प जे असतात ते संकल्प 3 प्रकारचे होऊ शकतात. सात्विक, राजस आणि तामस. 3 प्रकारचे संकल्प होऊ शकतात. परवा एक मी ओळी मांडली होती, देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्मोपदे. देहामध्ये जो गुण बलवान असतो म्हणजे आपल्या आतमध्ये पिंड ज्याला म्हणतात, फार चांगला शब्द आहे तो पिंड. त्याचा पिंड सात्विक आहे, त्याचा राजस आहे, त्याचा तामस आहे असं मी म्हणतो. पण प्रत्यक्षात असं नसतं. एक पिंड कधीच कायमचा सात्विक नसतो. कुठेतरी रजोगुण केव्हा तरी व्यक्त होतो, कुठेतरी तमोगुण व्यक्त होतो. कोणताच पिंड कायमचा तामस नसतो. त्याच्यातही सात्विक आणि रजोगुणाचा भाग असतो. म्हणजे नेहमी 3 गुणांचं मिश्रण असतं. कमी जास्त प्रमाणे आम्ही म्हणतो सत्वगुणाचा जास्त प्रभाव दिसला काय म्हणतो हा माणूस सात्विक आहे. पण त्याचेही रजोगुण त्याचेच रजोगुण असतात, त्याचेच तमोगुण असतात. आणि म्हणून ते 3 गुण कधी नष्ट होत नाहीत. काय परमार्थामध्ये अवांतर गोष्टी आहेत. आता हे अवांतर नाही, अगदी त्याला धरूनच आहे. एकही गुण 3 गुणातला कधीही नष्ट होणार नाही. फक्त काय होतं तो खाली राहतो. आमच्या हातात काय आहे? रजोगुणाच्या प्रवृत्ती ज्या असतात आमच्या, तर रजोगुणाच्या प्रवृत्ती आपल्याला खाली ठेवता येतात, तमोगुणाच्या प्रवृत्ती खाली ठेवता येतात आणि सत्वगुणाची प्रवृत्ती वर ठेवता येते. खाली ठेवायचं काम मग त्याला दबलेल्या स्थितीत ठेवायचं काम, त्याला संयमात अडकवून ठेवायचं काम आपल्याला करता येतं. ते माणसाच्या हातात आहे. पण कोणती गोष्ट नष्ट होणार नाही. त्रैगुण्य विषयावेदाहा निस्त्रैगुण्य भव. आता गुणातीत हो असं म्हटलंय. म्हणजे गुण नष्ट कर असं नाही म्हटलेलं, गुणातीत हो. मौलींची होई फार छान आहे. तू गुणत्रयाते अवहेरी. आता अवहेर शब्दाचा अर्थ काय होतो? जे दिलेलं असतं ते नाकारणं, याला काय म्हणतात? अवहेर. अवहेर शब्दाचा स्पेसिफिक अर्थ आहे. कुणी काही मला दिलं आणि ते तुम्ही नाही घेतलं त्याला अवहेर म्हणतात. तसं 3 गुण जे आहेत ते 3 गुण मला त्यांच्या त्यांच्या प्रवृत्तीप्रमाणे देणार आहेत. सत्वगुण मला म्हणणार आहे तू परोपकार कर. रजोगुण मला म्हणणार आहे तू रोज सिनेमा पहा. तमोगुण मला म्हणणार आहे तू झोपून राहा. असं हे एक एक त्याचं हे सांगितलं. प्रत्येक गुणाचा एक एक ट्रेड जो आहे तो प्रमुख ट्रेड सांगितला. आता आपल्या हातात काय आहे मग? तर दुसऱ्याला मदत करण्याची जी प्रवृत्ती आहे ती वाढेल लावायची. सिनेमा बघण्याची प्रवृत्ती ती हळूहळू कमी करायची.
आणि झोपण्याचा जो प्रकार आहे तो आवर्ता घ्यायचा. अशा पद्धतीने 3 गुण जे आहेत त्या 3 गुणातला आपला हवा तो गुण वर ठेवता येतो आणि नको ते गुण असतात ते खाली खाली ठेवता येतात. हे एवढं आपल्या हातात आहे. आणि एकदा असे हे हातात जे आहे, जे हातात आहे ते वापरलं की 3 गुणांच्या हातीत आपण होऊन जातो. म्हणजे सत्वातीत सुद्धा होऊन जातो. फार पुढचा प्रवास आहे. ते सत्वगुण सुद्धा चांगला असला तरी सुद्धा तो उपयोगाचा नाही. कारण मी सात्विक हे नवीन भूत डोक्यावर बसतो. जाऊ दे, तो अगदी फार पुढचा विचार आहे. आम्ही लांबचे विचार आधी करतो बरं का. मुक्त झाल्यानंतर मी काय करीन, आता असले विचार आहे. असले विचार करण्यामध्ये त्याला काय अर्थ नसतो. मुक्त होणं काय पोरखेळ आहे का, साधी गोष्ट आहे का. आणि मुक्त झाल्यानंतर मी मुक्त आहे असं ज्याला कळतं ना त्याला मुक्त म्हणताच येत नाही. आणि आणखी एक भानगड आहे. जाऊ दे, आता विचार चाललाय. मनाचं काम काय, संकल्प विकल्प करणं. आणि संकल्प शब्दाचा अर्थ आपण विचार असा होतो. आणि विचार जो आहे तो 3 गुणानुसार आपल्या मनामध्ये विचार जे असतात त्या विचार 3 गुणानुसार ते विचार वर येतात. सत्वगुणाचा विचार वर येऊ शकतो, त्याला वाव द्यायचा. रजोगुणाचा विचार वर येऊ शकतो, त्याला नाही वाव द्यायचा, पुढे जाऊ द्यायचा नाही. तमोगुणाचा विचार वर येतो, त्याला जाऊ द्यायचा नाही. त्या दृष्टीने आमच्यात काही साधना सांगितली जुन्या काळी की ज्या साधना वेळगाळ्यासारख्या आहेत असं वाटतं. तमोगुणी माणूस आळशी असतो. त्याला सांगितलेलं असतं की पिंपळाचं झाड आहे त्याला 1000 फेऱ्या मार. आता पिंपळाच्या झाडाला 1000 फेऱ्या म्हणून काही होत नाही. कारण पिंपळाच्या झाडात असं काय आहे म्हटलंय मी, विभूती योगात म्हटलंय की पिंपळ ही माझी विभूती आहे. आता पिंपळ विभूती 1000 फेऱ्या मारण्याचा उद्देश कसा आहे, त्याचा आळस व्हावा, तो क्रियाशील व्हावा, कार्यक्षम व्हावा. एवढ्यासाठी त्यांनी 1000 फेऱ्या मारायच्या असतात. 1000 फेऱ्या मारून पिंपळ प्रसन्न होणार नाही. 1000 फेऱ्या मारून मुख्य मिळणार नाही, काही होणार नाही. पण त्याच्यातलं तमोगुण आहे, त्या तमोगुणाचा प्रभाव कमी करण्यासाठी त्याला क्रियाशील बनवायचं. तमोगुण आळशी माणसाचा असतो, त्याला क्रियाशील बनवणं हे काम आहे. एक कार्तिक स्नान असतं. सकाळी सूर्योदयाच्या आत नदीवर जाऊन आंघोळ करून येणे 1 महिनाभर, हे कार्तिक स्नानाचं स्वरूप आहे. आता सूर्योदयाच्या आधी उठलं पाहिजे, हे अवघड आहे. तमोगुणी माणसाला भयंकर कठीण आहे. त्याला सूर्यवंशी म्हणतात. सूर्यवंशी 2 प्रकारचे असतात. एक पूर्वेकडच्या खिडकीतून आत किरण आत आल्यावर जागा होणारा आणि पश्चिमेच्या खिडकीतून किरण अंगावर पडल्यावर जागा होणारा, असे 2 प्रकारचे सूर्यवंशी आहेत. जवळ रामकृष्ण हरी. आता विचार चाललाय आपला, मन जे आहे देहकर्म जो आपल्याला बरोबर करायचा असेल तर देहकर्मामध्ये मनाचा समावेश होतो देहामध्ये. आणि मनाचे सगळे संकल्प शुभ असावेत हा आपला विचार आहे. आणि अशुभ संकल्प जे आहेत ते हळूहळू हळूहळू दूर करावेत. आणि अशा पद्धतीने जी घडी बसवून घेतली तर मग हे असं 10 मिनिटं सकाळी 10 मिनिटं संध्याकाळी करायचं असतं का हे काम. हे जे मनाचे संकल्प आहेत, अशुभ संकल्प दवडण्याचं काम आणि शुभ संकल्प सांभाळण्याचं काम, हे 10 मिनिटं सकाळ संध्याकाळ करायचं असतं का. हे 10 मिनिटं सकाळ संध्याकाळचं काय करण्याचं काम नाही. जेव्हा तो येईल त्यावेळेला तो दवडला पाहिजे. आणि ज्या वेळेला काहीच नसेल तेव्हा शुभ संकल्प करत राहिलं पाहिजे. ह्या पद्धतीने मग जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, ज्ञानदेवांचा शुभसंकल्प आहे. आनंदवन भुवनामध्ये समर्थांचा शुभसंकल्प आहे. सगळ्या संतांनी सर्व समाजाबद्दल शुभसंकल्प करून ठेवलेले आहेत. आता हे त्यांच्याकडून आम्ही घ्यायचं असेल तर ते जसे शुभसंकल्प करतात तसे आम्ही सुद्धा शुभसंकल्प करावे. म्हणजे कधीही दुसऱ्याच्या नाशाचा विचार मनात येऊ नये. दुसऱ्याच्या नुकसानाचा विचार करणं तर लांब राहिलं, मनात सुद्धा विचार येऊ नये. मी आपल्या माझ्या गमती सांगत असतो. एकदा मुरगुडच्या डॉक्टरांची ट्रिप निघाली मुंबईला जायला. 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या घाट मुंबईचा महाकठीण होता, पुणे मुंबईचा घाट. मी एकटाच राहिलो होतो मुरगुडमध्ये, बाकी सगळे डॉक्टर्स गेले, एकटाच राहिलो. संकल्प मनात निर्माण झाला, त्या घाटामध्ये जर त्यांच्या गाडीला अपघात झाला तर कसं होईल. उरलेल्या डॉक्टर्सच्या का म्हणजे मी एकटाच राहीन मुरगुडमध्ये आणि एकटाच राहिलो की सगळी प्रॅक्टिस कोणाला मिळेल, मला मिळेल. मी आपला माझा संकल्प सांगून टाकला. तुम्ही आपापले संकल्प ज्याचे जसे असतील तसा विचार करा. नसतील तर आनंदाची गोष्ट आहे, रामकृष्ण हरी. पण असे जे संकल्प असतात, दुसऱ्याचा नाशाचा संकल्प, दुसऱ्याचं नुकसान होण्याचा संकल्प, दुसऱ्याला त्रास देण्याचा संकल्प, हे जे संकल्प असतात हे संकल्प ज्याच्या मनात येतात त्याचं मन बरोबर नाही. आणि ज्याचं मन बरोबर नाही त्याचा देह बरोबर नाही. कारण मन हा देहाचा एक घटक आहे. इतके शास्त्रशुद्ध पद्धतीने पायाशुद्ध पद्धतीने विचार करत गेलो की आपल्याला एक एक गोष्ट आकलन व्हायला लागते. आणि त्या आकलन झाली
की जबाबदारी कळते आणि शक्यतो माणसाला काय नको असतं, जबाबदारी नको असते. राजकारणी थाटाच लोक असतं, हे असं झालं पाहिजे म्हणजे कुणी केलं पाहिजे ते म्हणणार नाही. हे होणं ही काळाची गरज आहे, पण मी करेन असं म्हणत नाही. हे काही राजकारणी लोकांचा थाट आहे, तसाच थाट आमचाही असतो की नाही हे झालं पाहिजे बरं का, हे फार छान आहे बरं का, हे अगदी उत्तम आहे, पण मी सोडून बाकीच्यांनी करावं असं जेव्हा वाटतं त्यावेळेला मग त्यातून काय निर्माण होत असेल आपण विचार करू शकतो. म्हणून मन नावाचा एक घटक आहे, तो शरीराचा घटक आहे आणि मन हेच कारण, बंधाला कारण तेच आहे आणि मोक्षालाही कारण तेच आहे. विघ्न करते येत आहे, विघ्नहार तेच आहे. अशा पद्धतीने आपण विचार बरोबर बसवून घेतला तर मग मन हा जो घटक आहे शरीराचा, तो शरीराचा घटक त्यासंबंधी जे आपलं धर्म आहे किंवा ज्याला देहकर्म म्हणतात त्यासंबंधी आपलं जे कर्म आहे, धर्म आणि कर्म एकच आहे. उदर भरणं हे जाणीजे यज्ञ कर्म, यज्ञ हा धर्मात असतो आणि कर्म हे आपल्या शरीराला धरून असतं. म्हणून उदर भरणं म्हणायचं नाही त्याला, म्हणजे पोट भरण्याचं कर्म नाही, ते काय आहे, यज्ञ आहे. आता हा जो दर्जा आहे पोट भरायला यज्ञाचा दर्जा आपण जेव्हा देतो तर यज्ञ कुठून घेतो ह्याचं कारण आहे. आतमध्ये कोणाच्या रूपाने मी राहतो, अहम वैश्वानरो भूत्वा पचाम्यन्नम चतुर्विधम. आता इथे यज्ञ सुरू झाला, मी जर वैश्वानर रूपाने जठरात असेल तर जठरात टाकलेलं जास्त ते काय असतं, आहुती. त्या आहुती त्याच्यात असतात. मग अन्न गळायचं असतं का आहुती द्यायच्या असतात. आता तो शब्द मोठा विलक्षण आहे, गिळा. तर संतापल्यानंतर काय म्हणतात माहिती आहे केवढा, गिळा एकदा. आता जो गिळणं हा जो भाग आहे, हा गिळणं हा जो भाग आहे, हा गिळणं शब्दच चांगला नाहीये. तर गिळणं नाही, आहुती आहे. आणि आहुती शब्दाचा अर्थ काय होतो, आहुती कोणाला दिली, ते जे तत्व आतमध्ये आहे त्या तत्वाला आहुती दिलेली आहे. झालं, यज्ञ कर्म सुरू झालं. म्हणून अन्न खाणं हे जे कर्म आहे ते सुद्धा यज्ञामध्ये बुडून जातं, तेही उपासनेत बुडून जातं. इतके उपासना व्यापक स्तरावरती आमच्या पूर्वीच्या लोकांनी नेऊन ठेवली. आणि एकच कारण आहे त्याच्यामध्ये की ते अन्न खावं ते कसं खावं, अतिशय सुखाने खावं, शांतपणे खावं, टीव्ही समोर बसून खाऊ नये, कादंबरी वाचत वाचत खाऊ नये, आणि वाद घालत तर मुळीच खाऊ नये. जेवताना वाद कोणाशी घालणार, रामकृष्ण हरी. आता पुढे जाऊया. आता एक एक आपण पुढे पुढे जात राहिलो की आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला कळायला लागतात. आणि यज्ञकर्म म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, यासंबंधी आमच्या मनात जे काय काही कल्पना धरून ठेवलेल्या असतात त्या सगळ्या कल्पना आपल्या हळूहळू बाजूला सारता येतात आणि बरोबर जे काही आहे ते फॉलो करता येतं. ते जर फॉलो केलं तर त्यातला जो खरा आनंद आहे तो खरा आनंद मिळतो. तोपर्यंत खरा आनंद मिळतच नाही. म्हणून मनाचं काम आहे संकल्प करणं आणि विकल्प. विकल्प शब्दाचा अर्थ आहे संकल्पाच्या वैकल्पिक व्यवस्था. म्हणजे काय, आपल्याला ठाऊक आहे आता अल्टरनेट अरेंजमेंट, त्याला वैकल्पिक व्यवस्था असं म्हणतात. तर संकल्पाला धरून एक विकल्प असतो, एक भाग आहे. आणि संकल्प पूर्ण होण्याच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याला विकल्प असं म्हणतात. विकल्प शब्दाचे दोन अर्थ आहेत. एखादी वैकल्पिक व्यवस्था आहे. उदाहरणार्थ इथे यायचं ठरलं, कोणत्या विमानाने यावं, झालं एअर इंडियाचे यावं का सिंगापूर एअरलाईन्सने यावं, असं दोन झालं. काय सुरू झाले, मग एअर इंडियाचं आपल्याला ठाऊक आहे काय परिस्थिती आहे ती. मग हळूहळू निर्णय होऊन जातो एअर इंडियाच्या ऐवजी सिंगापूर एअरलाईन्स 4 पैसे जास्त द्यायला लागले तरी सुद्धा येणं बरं. आता हा विकल्प झाला. संकल्पाला इथे येणं हा संकल्प आहे, पण विकल्प काय झाले, ह्याने यावं का त्याने यावं, आज जावं का उद्या जावं, हे सगळे विकल्प असतात. आणि ही वैकल्पिक व्यवस्था झाली. आजच्या ऐवजी उद्या जावं का हाही विकल्प झाला. आता हे विकल्प आहे. जर संकल्प जो बरोबर असेल तर त्याचे विकल्प सुद्धा कसे असतात, अतिशय व्यवस्थित असतात. आणि संकल्प जर चुकीचे असतील, एखाद्याचा नाश करायचा आहे, मग असा करू का तसा करू, हे विकल्पच झाला ना. अशा पद्धतीने विकल्प केला, विचार केला आपण, तर संकल्पाला सुद्धा जे विकल्प असतात ते विकल्प सुद्धा सद्विकल्प आणि दुर्विकल्प असे 2 प्रकारचे असतात. जसं संकल्प असेल त्याला दोन विकल्प होणार आहे, त्याला त्याच्याशी सुसंगत विकल्प येणार आहे. ही चिकडी घडी बसवून घेतलेली. आता घडी बसवून घेणं सोपं असतं, एकदाच घडी बसवून घ्यायला लागते. हे सारखा सारखा रोज काही विचार करायला लागत नाही. आता मी जेव्हा ऑपरेशन करत होतो रोज काय वाचावं लागतं का, हे कापा ते कापा ते कापा, काही नाही. एकदा कापाकापीचं तंत्र बाहेर झालं की 1000 केली काय 2000 गेले, काही फरक पडत नाही. पण एकदा ते मात्र काय बसलं पाहिजे, घडी बसून गेली पाहिजे. ठीक आहे, एखाद्या अनामली येतात, एखाद्या नेहमीसारखं तसं नसतं. तसे आपल्या साधकाच्या जीवनातही असे प्रसंग येऊ शकतात की जे नेहमीच्या वळणाचे नसतात. मग त्याला थोडा वेगळा विचार करावा लागतो.
सगळं व्यवहार आणि परमार्थात पुष्कळ मिळत्या जुळत्या गोष्टी आहेत. जर तो दोन्हीचा विचार करत असो आपण तर. म्हणून संकल्प विकल्प हे जे मनाचं काम आहे ते मनाचे कल्प शुभ ठेवणं हे देहकर्माचा एक भाग आहे. कारण मन हा देहाचा एक घटक आहे. बुद्धी हा त्या सूक्ष्म शरीराचाच एक घटक आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार सूक्ष्म शरीराचा घटक आहे. मग बुद्धी काय पद्धतीने बुद्धीने निर्णय घ्यावा. बुद्धीचं काम असतं निर्णय घेण्याचं. निश्चयात्मिका वृत्ती स्वबुद्धी असं बुद्धीचं लक्षण केलेलं आहे की जे ते निर्णय घेतं. अंतःकरण जेव्हा माझं निर्णय घेण्याचं काम करतं तर त्याच अंतःकरणाला बुद्धी म्हणतात. अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प करतं तर त्याच अंतःकरणाला मन म्हणतात. अंतःकरण जेव्हा एखादी गोष्ट घट्ट पकडून ठेवतं तर त्या अंतःकरणाला चित्त म्हणतात. आणि अंतःकरण जेव्हा मी 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 असं म्हणतं तर त्यालाच काय म्हणतात, अहंकार. हे चारीच्या चारी अंतःकरणाचे घटक आहे. चार अंतःकरण एकच आहे पण काम बदललं की त्याचं नाव बदलतं. ही काही परमार्थातली ही असतात. आपण कधीही न उकलायचा हे ठेवलेलं काय पण असतं आमचं, उकलणार नाही. आता हे न उकलायचा पण केला किंवा ते सगळे तसंच राहून जातं. आणि वेगळे आपण सगळं वापरतो. संत कधी वेगळी वापरत नाहीत. चारही शब्द कधी वेगळी वापरत नाहीत. स्पेसिफिक वापरतात. तू मन हे मीच करी, माझ्या या भजने प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी माझं एकात आहे. आता इथे मन शब्द वापरलाय ज्ञानेश्वर महाराजाने. तू मन हे मीच करी याचा अर्थ असा होतो तुझे सगळे मनाचे संकल्प माझ्याविषयी असू देत. तू मन हे मीच करी. पुढे बुद्धी शब्द वापरलाय. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण असे आपण. तू बुद्धीचा निश्चय कर मी ब्रह्म आहे आणि असा बुद्धीचा निश्चय केलास की तू ब्रह्मच होशील. तुकारामांचा अभंग आहे, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. मग आता तीन शब्द त्यांनी स्पेसिफिक अर्थाने वापरलेत का येतील मनात ते वापरलेत. आला अभ्यास आला आणि अभ्यास आला की ते सगळं होऊन जातं. घार फिरे आकाशी तिचे चित्त पिलापाशी. मन पिलापाशी नाही, बुद्धी पिलापाशी नाही. मग काय पिलापाशी आहे, चित्त पिलापाशी आहे. घार आकाशात फिरते, सूक्ष्म दृष्टी असते तिला फार, सगळीकडे भक्ष शोधत असते. पण चित्त कुठे असतं, चित्त पिलापाशी असतं. नजर असते ती भक्ष्या शोधत असते पण चित्त पिलापाशी असतं. स्पेसिफिक शब्द स्पेसिफिक प्रसंगी वापरलेला आहे. सर्व संतांनी हे केलंय. फक्त आपण त्यावेळेला तो विचार करत नाही. कारण काय करायचं असतं, पारायण करायचं असतं. आता एक मोठे पारायण करण्यात अत्यंत पटाईत. त्याला काय म्हणायचं, किती झाले हो, 108. त्या शब्दात काय जादू आहे बरं का मोठी. 108 पारायण झाली आणि 108 पारायण झाली की आता हा झालाच, मुक्त झाला. मी का मुंबईच्या 108 पारायणाची गोष्ट सांगतो. फार मजेशीर गोष्टी असतात. आता 40 वर्षात मला कोणता अनुभव आला नाही ते विचारा. सगळे अनुभव आले. 108 पारायण केली एका जोडप्याने. आता 108 पारायण केल्यानंतर त्याचं उद्यापन झालं. फार मोठा शब्द आहे उद्यापन. आणि 108 जोडपी त्याने जेवायला बोलवली. म्हणजे त्या पारायणापेक्षा जास्त महत्व प्रसंग कोणता, उद्यापनाचा. उद्यापनाच्या प्रसंगात जेवणाचा आणि जेवणाचा प्रसंग शूटिंग. त्याचं शूटिंग म्हणजे अल्बम. आली ती गाडी परत तिथे येऊन बसली, अलगोत तिथे येऊन गाडी बसली आणि मग नंतर आले गेला हे 108 पारायणाचं आमचं उद्यापन. 108 पारायणाचं उद्यापन, 108 पारायणाचं उद्यापन. मग असा देव म्हणतो, समर्थ म्हणतात, सगळ्यांना दाखवायसाठी तुम्ही उद्यापन केलं की नाही, मग सगळ्यांना दाखवायचं फळ तुम्हाला मिळालं की नाही, आता तुमचा आमचा संबंध काय, असं काहीतरी होत जातं ते. आणि असं जेव्हा होतं देव तेव्हा मग आपण एवढं केलेलं असतं पण मग त्याच्या हातात काय मिळत नाही. जाऊ दे, उद्यापन झालं. आम्ही दोघं गेलो होतो तिथे जेवायला, मी माझी पत्नी जेवायला गेलो होतो. प्रवचन होतं माझं असल्यामुळे छान झालं. आता संपलं, उद्यापन संपलं, सगळेजण आपापल्या घरी जायला निघाले. आम्ही पण दोघं निघालो. एक 10 मिनिटं बाहेर गेल्यानंतर माझ्या पत्नीच्या लक्षात आलं आपली पर्स तिकडे विसरली, पाठीमागे राहिली. पण आम्ही दोघेजण परत गेलो. जिथून आम्ही बाहेर पडलो तिथे त्या दोघांची खडाजंगी चालली होती. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मचे निश्चळ, अंतरी बिंबले, हिशेब झाला माहेसा, झाला निवार तत्वांचा. काय हे 108 वेळा वाचलं बरं का हे सगळं. आणि 108 वेळा वाचल्यानंतर त्याला जर हे फळ असं येलं तर मग त्या दासबोधाने काय करावं आणि समर्थाने तरी काय करावं आणि रामाने तरी काय करावं, असे मोठे प्रश्न निर्माण होतात. आणि हे प्रश्न निर्माणाचं कारण आहे खरं काय आहे ते आम्ही समजून घेत नाही, अस्सल काय आहे ते समजून घेत नाही. आणि काय भुललं अशी वरली या रंगाला. समर्थ आम्हाला संत प्रश्नच विचारतात, वरल्या रंगाला काय भुललास. आता असा विचार करता आपल्याला लक्षात आहे बुद्धीचं काम काय आहे, निर्णय करणं, निश्चय करणं हे बुद्धीचं काम आहे.
निर्णय कशानुसार असावा. आता बुद्धी चांगली असल्या सद्बुद्धी कशाला म्हणावं, तर शास्त्रानुसारी जर बुद्धी निर्णय घेत असेल, म्हणजे भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलेला नुसार जर बुद्धी निर्णय घेत असेल त्याला सद्बुद्धी म्हणावं, आणि वासनेनुसार निर्णय घेत असेल त्याला दुर्बुद्धी म्हणावं. आता ते लक्षात, मशागत कशी करायची त्या बुद्धीची, आपण मशागत शब्द वापरला. बुद्धीची मशागत करायची असेल तर भगवंताने भगवद्गीतेमध्ये जे निर्णय सांगितलेत अर्जुनाला, त्या निर्णयानुसार माझी बुद्धी जेव्हा निर्णय घेत असेल तेव्हा समजायला हरकत नाही ती बुद्धी कशी आहे, ती बुद्धी सत्कट आहे. कर्मण्यवाधिकार असते, मा फलेषु भगवंताचा निर्णय आहे. आता त्या निर्णयानुसार माझी वाटचाल होत असेल तर मी इतकं करूनही त्याला नेहमी अपयशच येतं असं मनात येणार नाही. आणि आम्ही एवढंच केलं तरी भरभरून यश येतं. दोन्ही प्रकार आहेत आपल्या लाईफमध्ये, दोन्ही प्रकार ऐकायला मिळतात. आम्ही थोडंसं केलं ना भरभरून यश आहे, आणि इतकं मर मिळलं तरी सुद्धा काही यश येत नाही. आता हे एकामध्ये विलाप आहे आणि एकामध्ये अभिमान आहे. दोन्ही गोष्टी आहेत. जिथे अभिमान असतो तिथेही चित्त अशांत असतं, जिथे विलाप असतो तिथेही चित्त अशांत असतं. किती बारीक विचारशास्त्र करून ते जिथे विलाप आहे तिथे चित्त शांत असेल का? विलापा चित्त. आणि जिथे अभिमान आहे त्या ठिकाणी चित्त क्षुब्ध झालेलं असतं. कोणत्याही माणसाचं जेव्हा मन अहंकाराने भरतं तेव्हा त्या अहंकाराने क्षुब्ध झालेलं असतं. मी श्रीमंत, क्षुब्ध झालेला, मी विद्वान, मी बुद्धिमान, मी अत्यंत कीर्तिमान, प्रसिद्ध आहे, वगैरे वगैरे. आता ह्याने काय होतं, माणूस तो जो आहे तसा क्षुब्ध होऊन जातो. आणि क्षुब्ध माणूस स्वस्थ असतो का, शांत असतो का? त्याची बॉडी लँग्वेज कशी असते. श्रीमंतांची बॉडी लँग्वेज आपण बघितल्यानंतर आपल्याला कळतं की काय हे प्रकरण वेगळंच आहे. त्यांचं बघणंही वेगळं, त्यांचे हातवारे वेगळे, सगळेच वेगळं असतं त्यांचं. ती जी बॉडी लँग्वेज आहे त्या बॉडी लँग्वेजलाच आपण म्हणायचो की ते काय झालेलं आहे, परिणाम कशात झालेला आहे, तर परिस्थितीचा परिणाम त्यांच्यावर झालेला आहे. आणि असा परिस्थितीचा परिणाम होतो त्यावेळेला त्याची बुद्धी जी आहे त्या बुद्धीने, शास्त्रबुद्धीने काम केलेलं नसतं. शास्त्रबुद्धी काय सांगते की त्याने जसं ठेवलं असेल, श्रीमंत ठेवण्याचं काम त्याचं, मी प्रयत्न केल्यानंतर दरिद्री ठेवण्याचं काम त्याचं, दोन्ही कामं त्याचीच आहेत. दारिद्र्यातही त्याचं स्मरण आहे आणि श्रीमंतीतही त्याचं स्मरण आहे. असं जेव्हा असतं तर दारिद्र्याचं दुःख नसतं आणि श्रीमंतीचा गर्व नसतो. हे केव्हा होतं, वासनेनुसार बुद्धी काम करत असेल तर ते निर्णय असतात, ते निर्णय विचित्र होऊन जातात. आणि शास्त्रानुसार बुद्धी काम करत असेल, गीतेतच म्हटलंय तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित. आता हे जी सगळी घडी बसवून दिली ती घडी काय, सगळ्या घड्या बसवून दिलेल्या आपल्याजवळ, घड्या वापरायच्या असतात ते आमच्या लक्षात राहत नाही. घड्या पाठ असतात, घड्यांवर लेख लिहिता येतात, दुसऱ्यांना समजावून सांगता येतात, पण आपण त्या वापरणं ही गोष्ट मोठी मुश्किल असते. माझ्यासारखे वक्ते तर दुसऱ्याला सांगण्यात फार पटायत असतात, पण ते पटायत असल्यानंतर आपण तशापणे वागू अशा हमी देता येत नाही. आणि इथेच तर सगळी जी गडबड आहे ती इथेच आहे. म्हणून शास्त्रानुसारी बुद्धी असते त्याला सद्बुद्धी म्हणायचं, आणि वासनेनुसारी जी बुद्धी काम करते त्याला दुर्बुद्धी म्हणायचं. वासना माझी सांगते दुसऱ्याला फसव, कोणत्याही पद्धतीने संपत्ती मिळव, ही माझी वासना मला सांगते. पण शास्त्र काय सांगतं, कोणत्याही पद्धतीने संपत्ती नाही मिळवायची. मग काय कर, तू तुझ्या नियोजित जे काम आहे ते उत्कृष्ट रीतीने कर. ते उत्कृष्ट केल्यानंतर त्याला जे फळ मिळायचं ते नियोजित असेल ते मिळेल. आता नियोजित फळ जे असतं ते नेहमी चित्ताला शुद्ध ठेवून जातं. आणि असं जे फळ मिळतं, ओढून आणलेलं, खेचून आणलेलं, आपला अधिकार नसलेलं असं जेव्हा फळ आपण आणतो तर ते फळ असतं ते अत्यंत आतमध्ये त्रासदायक असतं. आतमध्ये मन खातं, आतमध्ये मन टोचतं, दचकतं, घाबरून राहतं. असं हे सगळ्या गोष्टी ठरलेल्याच आहेत त्या. म्हणून परमार्थामध्ये जे उद्दिष्ट आहेत मूळची, ते उद्दिष्ट असे चित्त शुद्ध असावं, हे कर्माचं उद्दिष्ट आहे. आणि ते शुद्ध असायचं ते नुसतं असणार नाही, ते ठेवायला लागतं. का की पूर्वीचं आम्ही जे घेऊन आलेलो आहोत वासनेच्या रूपाने त्यामध्ये अशुद्धीची व्यवस्था आहे, शुद्धीची पण व्यवस्था आहे, अशुद्धीची पण व्यवस्था आहे. आता आणखी एक विचार आला, आता चालू माणसाचा जन्म मला का मिळाला हो? चालू जन्म जो मला माणसाचा मिळाला तो का मिळाला? त्याच्या संबंधी शास्त्राने सांगितले की पुण्य आणि पाप जेव्हा अचानक समान होतं, काकतालीय न्यायाने शास्त्र सांगतं. आता शास्त्र सांगतं होय म्हणायचं पुढे जायचं, शास्त्राला आव्हान देत बसायचं नाही. कशावरून असा प्रश्न नाही, ते शास्त्र सांगताना त्यावरून. मग शास्त्राचा हेतू काय असं सांगण्याचा शास्त्राचा हेतू काय?
आम्हाला फसवावं, बनवावं आणि काहीतरी करून त्यांच्या ताब्यात ठेवा असा शास्त्र हेतू नाही. तर शास्त्राचा हेतू असा आहे की पुण्याचं फळ सुख असतं आणि पापाचं फळ दुःख असतं. आणि ज्या वेळेला माणसाचं शरीर मिळतं त्यावेळेला पुण्याचं फळ जे सुख तेही मिळणार आहे आणि पापाचं फळ जे दुःख तेही मिळणार आहे. दोन्ही मिळण्याची व्यवस्था मनुष्य शरीरामध्ये आहे का? पापपुण्य समान झालं म्हणून. आता हे स्पष्टीकरण आम्ही सहज शांतपणे स्वीकारलं तर पापपुण्याची व्यवस्था लागून जाते, सुखदुःखाची व्यवस्था लागून जाते. आणि सुखदुःखाची व्यवस्था लागली की दोन्ही सोसण्याची क्षमता आपली वाढते. आणि ही क्षमता वाढली की शास्त्राचं काम संपलेलं असतं. शास्त्राचं काम केव्हा संपतं? ज्या वेळेला ठीक आहे मी माणूसचं शरीर मिळालं ना, पाप पुण्य समान झाल्यानंतर मिळालं ना, पापाचं फळ दुःख मिळणार आहे आणि पुण्याचं फळ सुख मिळणार आहे, दोन्ही फळं मिळणार आहेतच हे आम्ही जेव्हा गृहीत धरतो त्या शास्त्राचा परिणाम म्हणून त्यावेळेला शास्त्राचं काम झालेलं असतं. मला दुःख होताच कामा नये असं आपला मनात विचार असेल ते अशक्य आहे. सुखाशिवाय कसलाच अनुभव येता कामा नये असं मला वाटत असेल अशक्य आहे. ते कशावरून? असं शास्त्र सांगतं त्यावरून. आणि शास्त्र आणि तुमचा आमचा अनुभव दोन्ही जुळतात. कारण आमचं जीवन सुद्धा कशाने भरलेलं असतं? सुखदुःख मिश्रित जीवन असतं. प्रत्येकाचं जीवन सुखदुःख मिश्रित आहे. एक अवांतर विषय, सुख पाहता जवा पाडे दुःख पळत आहे एवढे. अवांतर असला तर ते मी तसं फिकीर करणार आहे. अवांतर आहे म्हणजे ह्याच्याशी काही संबंध आहे की नाही याची फिकीर करणार नाही. मी याचं फिकीर करण्याचं कारण आहे मला दासबोध संपवायचा नाही, आवरायचा नाही, 108 पारायणं करायची नाही, त्यातलं काहीच करायचं नाही. सगळं समजावून घ्यायचं, जे काय आहे ते सगळं समजावून घ्यायचं आहे. आता समजावून घेताना हा एक भाग आहे आपल्यासमोर की खरंच तसं आहे का? सुख पाहता जावा पाडे दुःख पर्वता एवढे असं तुकाराम महाराज म्हणतात. खरंच तसं आहे का? तर त्यांचा व्यक्तिगत अनुभव आहे तो त्याने आमच्यावर लादला आहे का? तुकाराम महाराजांचं जीवन बघावं, त्यांचं चरित्र आहे, स्वतःच लिहिलेलं चरित्र आहे. ते म्हणतात बाप मेला न कळता. त्याने बायोडाटा दिलाय स्वतःचा. एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी स्वतःचा बायोडाटा दिलाय की मी लहान असतानाच माझे वडील केव्हा वारले कळलं नाही. दुष्काळामुळे 2-3 बायका गेल्या, कितीतरी मुलं गेली, सगळं 12 वर्ष दुष्काळ पडला, सगळ्यातलं उजाड झालं, दारिद्र्य झालं, सगळं संपत्ती लुटून गेली, व्यापार बसला. आता अशी स्वतःची एक ही दिली त्याने. तो त्यांचा दुःखाचा अनुभव त्याने तिथे नोंद केला. आमचा अनुभव तसा नाही. आणि त्यामुळे तो अनुभव सुख पाहता दुःख जवा पाडे दुःख पर्वता एवढे हा त्यांचा व्यक्तिगत अनुभव आहे, आमचा तो अनुभव नाही. असं आम्ही जर म्हटलं तर ते बरोबर राहील का चूक राहील? प्रश्न आहेत सगळे प्रश्न आहेत. पण एवढ्या प्रश्नांसह केलेला अभ्यास अशक्य आहे. आणि अशक्य असं कारण आहे काय? जमलं तर जमलं. ऑल्सो रॅन पैकी परमार्थ कसा आहे? ऑल्सो रॅन ते शर्यतीत असतं घोड्यांच्या. हेही पळाले. आता ते पहिले दुसरे तिसरे ते वेगळेच असतात, पण बाकीचे हे पळाल्यांची संख्या फार मोठी असते. तर आमच्यामध्ये परमार्थ सुद्धा पळाला. आमचे बाकीचं सगळं चालू आहे. पहिले दुसरे तिसरे काय ते परमार्थ प्रपंचासंबंधी. परमार्थ हाही पळाला आहे, असू दे एक त्यातला काय बरं दिसतं किंवा ते प्रतिष्ठेला बरं असतं. हाही परमार्थ काय बरं का, नुसतं तिकडे प्रपंचाकडे लक्ष असं नाही, त्याचं इकडे सुद्धा लक्ष आहे असं कोणी म्हटलं की काय वाटतं, हा ठीक आहे छान छान. हे काय जे असंच सगळे आमचे खेळ चालतात मनाचे. हे मनाचे खेळ आपण ओळखले. दुसऱ्यांनी पदरात मापा घालण्याच्या अगोदर आपले आपण ते ओळखावे आणि त्यातून बाजूला व्हावं. हे आपल्याला जमलं तर फार छान आहे. आपला विचार चांगला आहे की खरंच असं आहे का? आमचा अनुभव तसाच आहे का? याला एक उत्तर आहे. दुःखाचे 2 भाग आहेत. एक सगळ्यांना सहज कळणारं आणि आपल्याला कळणारं असं दुःख, त्याला दुःखच म्हणतात. ऑब्व्हियसली हे दुःख आहे. पण काही गोष्टी अशा असतात की त्या आत असतात, त्या आम्ही जगाला दाखवत नाही, पण तरी सुद्धा आतमध्ये त्या दुःख देत असतात. अशी दुःख असतात. एक ऑब्व्हियसली दुःख सगळ्यांना कळलं असं आहे आणि एक असतं पण आम्ही दिसू देत नाही, आतमध्ये पुष्कळ त्रास असतो असं एक दुःख असतं. आता जखम झाली, ऑब्व्हियस दुःख आहे. आजार झाला, ऑब्व्हियस आहे. कोणी घरामध्ये गेलं, नुकसान झालं, नोकरी गेली, ऑब्व्हियस दुःख आहे, कळणारे दुःख आहे सगळ्यांना. पण काही दुःख अशी आहेत की ती दुःख आत असतात खरी, ती आता आम्ही दुसरा अंदाज लागू देत नाही हे खरं, पण आतमध्ये मात्र ती असतात. उदाहरणार्थ आता एकच उदाहरण दिलं की आपल्याला सोपं आहे. क्रोध नावाचं दुःख आहे. क्रोधाने माणूस काय होतो? अमुक अमुक माणूस क्रोधाग्नीने पेटलेला आहे. आता क्रोधाचा काय असतो? अग्नी.
आणि क्रोधाग्नीने पेटलेला माणूस सुखात असेल का दुःखात असेल? संतप्त मनुष्याची बॉडी लँग्वेज बघावी. संतप्त माणूस काय काय करतो, भिंतीला टकरा घेईल, भांड्यांच्या आदळ उचपट करेल, हे फेकून देईल, ते फेकून देईल. आता हे जे सगळे संतापाची लक्षणं असतात, ती सगळी संतापाची लक्षणं जर पाहिली तर तो संतापी मनुष्य सुखी असेल गाव? अशक्य आहे. संतापी मनुष्य सुखी असणे शक्यच नाही. मग दुःख पर्वता एवढे खरं आहे की नाही? बाकी सगळं व्यवस्थित आहे, पण संताप जर असेल तर पर्वता एवढं दुःख त्याला आहे. म्हणून जो संतप्त मनुष्य असतो, संतापी असतो, शीघ्रकूपी असतो, त्याला दुःख असतं. मत्सर नावाची गोष्ट आहे. मत्सराने जळणारा शब्दप्रयोग आहे. मत्सराने जळणारा. मत्सराने जळणारा माणूस सुखात असेल का? क्रोधाग्नी पेटलेला जसा सुखात नसतो, तसं मत्सराने जळणारा सुद्धा सुखात नसतो. आणि मत्सर हे तर तुमच्या आमच्या जीवनाचा काय असतो? न बोलता, न सांगता, सगळं आतल्यात ठेवून, वरवर सगळं छान छान म्हणून. आमचे काही खास लक्षात असतात बरं का. शेजारचा मुलगा आला माझ्याकडे, काका मला 98% मार्क मिळाले. मी म्हणलो छान छान छान, पेढा खाल्ला. पण माझ्या मुलाला मिळाले ते 75%. त्याच परीक्षेला बसला होता, त्याच वेळेला. पेढा कसा लागला असेल मला? त्याला म्हणालो बरं का, छान छान, किती छान, असंच यश तुला मिळू दे वगैरे वगैरे. पण तो पेढा मला नाही गोड लागला त्यावेळेला. कसा लागला? कडू लागला त्यावेळेला. कारण तिकडे 75 आणि तिकडे 90, केवढा फरक पडला. आता ही जी काही आमची मनोरचना आहे, ही मनोरचना आम्ही तो बरोबर लक्षात घेतली तर दुःख काय मला सांगायचं आहे. मला सांगायचा मुद्दा आहे की सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता, एवढी गोष्ट खरी आहे. माझा अनुभव सांगतो, मी मजेशीर अनुभव सांगतो. सगळं ते खरं असं असंच म्हणू नका. तुम्ही सांगितलं तुम्ही मला कसला वक्ता आम्ही बोलवला हा. डॉक्टरांच्या गाडीला अपघात होण्याची इच्छा करणारा असला कसला वक्ता. अशा पद्धतीने असं खरं नाही ते. आपला एक गंमत म्हणून सांगायची गोष्ट आहे. मुरगुडमध्ये गेल्या 3 वर्षात एक नवीन डॉक्टर आहेत. नवीन डॉक्टर. त्यांनी 3च वर्षामध्ये 3 मजली घर बांधलं. 3 मजली घर. आणि माझं स्वतःचं एक मजली कौलारू घर आहे. एकच मजली असलेलं कौलारू घर माझं स्वतःच आहे. आता सारखं ते घर बघितल्यानंतर डोक्यात विचार. मराठीत एक म्हण आहे, काना मागूला आला आणि काय झाला? तिखट झाला. काना मागूला आला तिखट झाला. त्याला बघितलं की तिखट, त्याची बायको बघितली तिखट, त्याची गाडी बघितली तिखट, नोकर बघितला तरी तिखट. अशा पद्धतीने आयुष्यभर मी तिखटाचे गोळा गोळे करत बसलो. शेवटचा दिस कसा होईल? आपल्याला शेवटचा दिस गोड व्हावा असं आम्हाला हवं. आणि गोळे गोळा करायचे तिखटाचे आणि गोड दिवस व्हायचा वाट बघायची. हे जमेल का? असे सगळे विचार आम्ही बरोबर घेतले. तर बुद्धीचं जे काम आहे ते बुद्धीचं काम, मनाचं काम, यासंबंधी आमचे छान विचार मनात पक्के होऊन जातात. आणि असे पक्के होऊन गेले विचार की मी काय केलं पाहिजे साधनेच्या नावाने ते मला कळतं. नाही तर साधनेच्या नावाने मी जे काही करतो, 4 माळा वगैरे वगैरे, आपली जी स्टँडर्ड प्रोसिजर असतं साधनेसंबंधी ते आहेच बरं का. माळ जपलीच पाहिजे, रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे, पूजा उपासना केली पाहिजे, पारायण केली पाहिजे, सगळं केलं पाहिजे, व्रतवैकल्य केली पाहिजे. हे सगळं बरोबर आहे. पण ते म्हणजे ते नव्हे एवढं लक्षात ठेवायचं. ते म्हणजे ते नव्हे एवढं लक्षात ठेवलं की आपलं काम झालं बरोबर. प्रत्येकाला त्याचं तसं मूल्य आहे. पण त्याच्याबरोबर त्याची मर्यादा आहे. त्या पलीकडे त्यातून आम्हाला काहीच मिळत नाही. पण ते जे मिळायचं ते मिळण्यासाठी मात्र ते केलं पाहिजे. आता हे सगळे विचार आम्ही लक्षात घेत कशाचे अवमूल्यन करायचं नाहीये, कशाची टिंगलटवाली करायची नाही. प्रत्येक गोष्टीला त्याचं मूल्य आहे. पण त्याचं मूल्य संपलं की पुढं त्यातून काही मिळत नाही हे लक्षात राहिलं पाहिजे. आणि हे ज्याच्या लक्षात राहतं तो जिंकतो आणि हे ज्याच्या लक्षात राहत नाही तो हरतो. म्हणून मत्सर नावाची गोष्ट, मत्सर जिथे असतो तिथे काय असतं? दुःख असतं. क्रोध असतो ते दुःख असतं. द्वेष असतो ते दुःख असतं. जिथे सोडाची भावना असते तिथे दुःख असतं. आणि अशा पद्धतीने आम्ही विचार केला तर सुख पाहता जावा पडे दुःख पर्वता एवढे, ही जी संतांचा विचार आहे, हा विचार त्यांना येणाऱ्या अनुभवावर अवलंबून नाही तर तुमच्या आमच्या जीवनाचं सुद्धा एक ते वास्तव आहे. हे आमच्या लक्षात आलं. तर मग सुखालागी जेव्हा करसी तर सगळ्यांना सुख हवं. आणि सुख एका दिशेने प्रवास दुसऱ्या दिशेने, असं झालं तर कसं होईल? असं झालं तर कसं होईल? म्हणून सुखाच्या दिशेने केलेल्या प्रवासाला साधना म्हणतात. असं एक काय आपण साधनेच्या व्याख्या करत जाऊ शकतो. आणि असे कित्येक व्याख्या करता येईल आपल्याला साधना कशाला म्हणतात त्याच्या. जसं आपण प्रवचन करत जाऊ बरोबर फुटाणे फुटल्यासारख्या साधनेच्या व्याख्यावर येतात.
आणि त्या व्याख्येवर आल्या किंवा आपल्याला कळतं की आपलं एखादं कुठेतरी फुटाणं फुटतं, बाकीची फुटाणे तसेच राहिलीत. का तसे राहिले? एकच कारण आहे, गणंग फुटतच नाहीत. रामकृष्ण हरी सोडून द्या. किती वाजले? आज घड्याळ नाही वाजलं. बरं, आपलं चाललं विचार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. बुद्धीचं काम आहे निश्चय करणं. निश्चय कसा असावा? शास्त्रानुसारी असावा. कसा नसावा? वासनानुसारी नसावा. वासना कशा असतात? त्रिगुणात्मक असतात. कुठलीही वासना कोणत्या वेळी येऊ शकते, वर येऊ शकते. पण ती जी वासना आहे ती वासना संविध, जर विधीला धरून असेल तिला वाव द्यायचा, विधीला धरून नसेल तिला वाव द्यायचा नाही. आणि त्यालाच म्हणतात मग संयम. त्याचं जे नाव आहे की खास माणसालाही देणगी मिळालेली आहे. माणसालाही देणगी मिळालेली आहे की समोरच्या गोष्टीवरती आपलं नियंत्रण ठेवता येणं हे माणसाचं लक्षण आहे. पण माणसाचं एक विशिष्ट, एक मजेशीर गोष्ट आहे, ती सांगून थांबून जातो आजच्यापर्यंत. आमच्या जे बैलांचे गोठे असतात तिकडे 2 बैल असतात, तिकडे 2 बैल असतात, मध्ये चारा असतो. तो चारा संपेपर्यंत ते 2 बैल एकमेकाला डोशा मारतात आणि जास्तीत जास्त चारा खाण्याचा प्रयत्न करतात. पण एकदा चारा संपला की शांतपणे ते बैल रवंथ करत बसतात, अजिबात डोशा मारत नाहीत. पण माणसाचंच वैशिष्ट्य असं आहे की चारा संपल्यानंतर सुद्धा एकमेकाला डोशा मारल्याशिवाय आता हे जे काही लक्षण आहे, यावरून लक्षात येतं आपल्या की मग आता ह्या 2 पैकी कोण बरोबर, असं ह्या दृष्टीने विचार केला तर या दृष्टीने विचार केला तर नंतर भृशा मारणारा जो माणूस आहे तो स्वतःला त्रास करून घेणार आहे. आणि असा स्वतःला जेव्हा त्रास करून घेतो तेव्हा आपलं आपण दुःख किती वेळा अंगावर ओढून घेतो आणि खरंच दुःख केव्हा असतं याचा आपल्याला व्यवस्थित विचार करता येईल. आणि मग सुखाच्या दिशेने जो प्रवास आहे तो सुखाच्या दिशेने प्रवास आपण कसा करायचा ते आपल्याला कुठं तरी हळूहळू त्याचा विचार करता येईल. आज थांबूया. रामकृष्ण हरी.